नमस्कार. डेक्कन आयस म्हणजेच आताच्या सुभाष आयसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता टेस्ट सिरीज सुरू केली आहे ग्रुप सीची. तर त्यातल्या भूगोलाचं डिस्कशन आता आपण बघणार आहोत. डिस्कशन सुरू करण्याआधी मी तुम्हाला ग्रुप सीचा जो 24 आयोगातर्फे घेण्यात आलेला प्रिलिम्सचा पेपर आहे त्याचं थोडं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहेत की जेणेकरून प्रश्न कसे येतात आणि आयोगाशी कॉन्टॅक्ट करायचा आपला म्हणजे संदर्भ साधायचा हे एकच ऑप्शन असतो, तो म्हणजे सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. त्याच्या थ्रू आपण आयोगाचं म्हणणं नेमकं काय की आपण काय करणं अपेक्षित आहे आणि कसला अभ्यास आपण कशाच्या टॉपिकवर फोकस केला पाहिजे हे आपल्याला फक्त 2 गोष्टींमधनं कळत असतं या. त्यामुळे आपण आता तो ग्रुप सीचा जो झालेला पेपर होता तो बघूया आणि त्याच्यात कुठले कुठले टॉपिक्स हायलाईट केल्याने आपल्याला काय करणं अपेक्षित आहे ते बघूया. ठीक आहे, बघूया. तर सुरुवात करू. हा आहे ग्रुप सीचा पेपर प्रिलिम्सचा. काय म्हटलं त्यांनी की जनगणनेनुसारचे जिल्हे दिले आणि शहरी लोकसंख्या दिली. तर कुठला टॉपिक येईल हा? महाराष्ट्र भूगोलाशी रिलेटेड. जोड्या लावा. पहिली जोडी लावा आहे. ठीक आहे, पुढे बघू. काय महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार वगैरे वगैरे क्षेत्रफळ विचारलंय. ठीक आहे, कुठला टॉपिक येईल? राजकीय येईल, राजकीय भूगोल महाराष्ट्राचा. त्यानंतर फॅमिन कमिशनचा हा कृषीचा, हा जर आपण एक ऑड कॅटेगरीत टाकू शकतो हा एक प्रश्न. ठीक आहे, पुढे मासेमारी बंदर दिले आणि जिल्हे दिले, हा परत महाराष्ट्राचा भूगोल. आणि सेकंड जोडी लावा. ठीक आहे, किती जोड्या लावाय तेच बघून घ्या तुम्ही. हा तिसरा जोडी लावा. थर्ड काय दिलंय? तलाव दिलेले आहेत आणि जिल्हे दिलेत. ठीक आहे, त्यानंतर खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांबी आहे कुठल्या देशाला लागून भारताची, हा पण परत राजकीय भूगोल मध्ये मोडू शकतो. राजकीय भूगोल भारताचा. ठीक आहे, त्यानंतर पुढील पैकी शिखरांचा उंचीनुसार क्रम, हिमालयातली शिखरं दिली त्यांचा उंचीनुसार क्रम आहे. प्राकृतिक भूगोलात हा मॉडेल आणि भारताच्या संदर्भात. ठीक आहे, पुढे जिल्हे दिलेले आहेत, लिंग गुणोत्तर दिले, लोकसंख्या टॉपिकचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात परत जोड्या लावा. ठीक आहे, त्यानंतर परत जोड्या लावा. जिल्हे दिलेत आणि जलविद्युत प्रकल्प आहे, परत महाराष्ट्राचा भूगोल आहे. ठीक आहे, हे झाले 10 प्रश्न. इथे हे 10 प्रश्नांचं एक शॉर्ट मध्ये समरी दिली आहे बघा. ठीक आहे, किती आहेत भूगोलावर? किती आहेत भारताच्या भूगोलावर? किती प्रश्न विचारलेत आपल्याला? 2 प्रश्न विचारलेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलावर किती प्रश्न विचारले? 6 प्रश्न विचारलेत आपल्याला. किती? 6. यानंतर ऑड कॅटेगरी मध्ये आपल्याला एक फॅमिन कमिशनचा, एक संथाली भाषेचा लिपी संदर्भातचा जो प्रश्न होता तो टाकता येईल. या गोष्टीवरनं आपल्याला लक्षात काय येतं की आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावर, तसं तर आपल्या सिलेबसलाच मेन्शन केलंय की महाराष्ट्राच्या संदर्भाने विशेष फोकस आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलावर असला पाहिजे. पण आपल्याला पेपर सुद्धा दाखवून देतोय की आयोग त्यांच्या सिलेबसला स्टिक आहे. आपण महाराष्ट्राच्या भूगोलाची डेप्थ एकदम A to Z सगळं आपल्याला महाराष्ट्राचं भूगोल आलं पाहिजे. आणि तुम्ही जोड्या लावा बघा, ते 5 ते 6 जोड्या लावा विचारतायत भूगोलाच्या पेपरला. आणि कम्पॅरेटिव्हली इझी, जर तुम्ही बाकीच्या सब्जेक्टचा कम्पॅरिझनने याचा विचार केला तर कम्पॅरेटिव्हली इझी कॅटेगरीमध्ये तुम्हाला भूगोलाचा 1-2 एक्सेप्शन तर ते असतीलच. पण तुम्ही 10 पैकी 9 स्कोर आरामात आणू शकता भूगोलाच्या संदर्भात. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला असं फॅक्च्युअल डेटा जो आहे ना तो व्यवस्थित करणं अपेक्षित आहे भूगोलाच्या संदर्भात. आणि लोकसंख्या टॉपिक जसं आपण इकॉनॉमिक्सला म्हटलो ॲनालिटिकल विचारतात, तसं इकडे डेटा विचारतात. लिंग गुणोत्तर, साक्षरता, नागरीकरण किती, घनता किती, त्या संदर्भात. त्याच्यामुळे लोकसंख्येची सुद्धा आकडेवारी आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. सुरुवात करूया आपण प्रश्नांवरनं. ठीक आहे, पहिला प्रश्न, योग्य जोड्या लावा. काय म्हटलंय?
त्यांनी धरणं दिलेत आणि त्यांची वेगवेगळी नावं असतात. आपण म्हणतो ना लक्ष्मी सागर, नाथ सागर, येसाजी कंक, तो डोह किंवा असं म्हणजे वेगवेगळे नावं दिलेले असतात. तर ते नावं काय, आपलं ओळखीचं काय बरं? पुण्यात आता MPSCचे बरेचसे मुलं पुण्यात राहतात, त्यांना ओळखीचं काय? खडकवासला. मग खडकवासल्याचं नाव तर आपल्याला माहितीच असलं पाहिजे. काय म्हणतात? वीरबाजी पासलकर सागर. खडकवासल्याचं नाव काय? ड चं 3. पर्याय नंबर 1 उत्तरच निघून गेलं आपलं. ठीक आहे. मग तुम्ही काय दिलेलं आहे? चं 2 जायकवाडी. याची एक हे लक्षात ठेवूस, जायकवाडीचा नाथ, जायकवाडीचा नाथ, नाथ सागर आहे ना. त्यानंतर दोघं राधा आणि लक्ष्मी. काय हे? राधा आणि लक्ष्मी. लक्षात ठेवायला सोपं, जेणेकरून सगळा फॅक्च्युअल डेटा आपल्याला लक्षात राहील. ठीक आहे. शिव आणि कोयना. कोयनेचा शिव, कोयनेचा शिव. असे हे नाही तर अजून पर्याय नंबर 1 उत्तर राहील. आणि अजून सुद्धा काही गोष्टी काही आहेत ज्यांचं नदी, धरण आणि जलाशयाला जे नाव दिलेलं आहे ते आहे. कोयनेचा शिव, हे बघा, कोयनेचा शिव, राधा आणि लक्ष्मी. त्यानंतर वैतरणा नदीवर वैतरणाच धरण आहे, त्याला म्हणतात मोडक सागर. वैतरणा मोडली असं लक्षात ठेवा. काय? वैतरणा मोडली म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सोपं जातं. जायकचा नाथ, जायकवाडीचा नाथ. जायकवाडी कशावर आहे? गोदावरी नदीवर आहे. ठीक आहे. भीमा नदीवर उजनी धरण आहे, त्याला यशवंत सागर म्हणतात. काय? भीमा नदीवर उजनी धरण आहे, त्याला यशवंत सागर म्हणतात. भोगावती नदीवर राधानगरी, तिला लक्ष्मी सागर. आपण लक्षात ठेवलं राधा लक्ष्मी. ठीक आहे. वैतरणा झाली. गोदावरी नदीवर विष्णुपुरी नावाचं धरण आहे, त्याला शंख सागर असं म्हणतात. आणि कोयना. अजूनही काही आहेत. तापी नदीवर हतनूर धरण आहे, त्याला मुक्ताई सागर म्हणतात. ठीक आहे. मुळा नदीवर मुळाच धरण आहे, त्याला संत ज्ञानेश्वर सागर असं म्हणतात. मुठा नदीवर पानशेत धरण आहे, हे लक्षात ठेवा, तानाजी सागर. त्यानंतर खडकवासलेला काय म्हणतात? वीरबाजी पासलकर सागर. भाटगळ, वेळवंडी नदीवर भाटगळ, त्याला म्हणतात येसाजी कंक. त्याचं बनवलंय बघा इथं, भाटकंक. भाटकंक म्हटलंय ना, भाटघरावर येसाजी कंक सागर, त्याचंच नाव आहे. कुकडी नदीवर माणिक डोह आहे, त्याला म्हणतात शहाजी सागर. मग त्याचं काय येईल? माणिक शहाजी. शहाजीचा माणिक, शहाजी राजांचा माणिक. लक्षात ठेवा, शहाजी राजांकडे एक माणिक होता, त्याच्यावरनं आपण लक्षात ठेवू की माणिक डोहाचं नाव शहाजी सागर. इतका जो डेटा आहे ना, तुम्हाला काहीतरी ट्रिक आणि काहीतरी त्याला लॉजिक लावून तुम्हाला तो लक्षात ठेवावाच लागणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हणता येते? महाराष्ट्रात मराठी भाषेखालोखाल बोलल्या जाणाऱ्या भाषांचा उतरता क्रम ओळखा. आता तुम्हाला माहितीच, आपला जो 24चा पेपर होता ग्रुप सीचा प्रिलिम्सचा, तो धरूनच, बेस धरूनच हा पेपर काढला गेलाय. त्यामुळे तिथं जसं संथाली भाषेवर प्रश्न होता तसा काढायचा उद्देश या प्रश्नाचा आहे. काय म्हणतात ते? मराठी भाषेखालोखाल. महाराष्ट्र म्हटल्यावर महाराष्ट्रात पहिली कुठली भाषा असेल? मराठी भाषिक लोकच 1 नंबरला असतील. त्यानंतर भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती? किंवा ते सोडा, आपल्या मायनॉरिटीमध्ये अल्पसंख्याक जे धर्म आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मेजॉरिटी कोणाची आहे? मुस्लिम धर्माची. मग मुस्लिम धर्म कुठली भाषा बोलतो? हिंदी किंवा उर्दू. त्या कम्पॅरेटिव्हली उर्दूपेक्षा हिंदी जास्त बोलत असतील, त्यामुळे उर्दू नाही येणार, तर हिंदी आपण 2nd नंबरला धरू. ठीक आहे. त्यानंतर हिंदी, उर्दू. त्यानंतर आपल्या बाजूचे जे राज्य आहेत त्यांचा आपल्या बोलीभाषेवर प्रभाव पडत असतो, त्यामुळे गुजराती येणं स्वाभाविक आहे. त्यानंतर खाली जे आहेत, वरती जे आहे, सॉरी खाली म्हणण्यापेक्षा वरती आपला जो सातपुडा पर्वत आहे, तेव्हा तिकडे त्या लांगेत किंवा इकडे नंदुरबार धुळे साईडला भिल्ल ही आदिवासी जमात आहे.
त्यामुळे त्यांची भिल्ली ही भाषा आणि तिकडेच बोलली जाणारी खानदेश म्हणजे धुळे जळगाव आणि त्या भागात नंदुरबार भागात बोलली जाणारी जी भाषा आहे ती भाषा कोणती आहे? खानदेशी. तर इकडे बघा आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. कुठले दिलंय? सगळ्यात जास्त टक्केवारी कोणाची? तर बाय डिफॉल्ट मराठी भाषेची. त्यानंतर येतील हिंदी आणि उर्दू, मुस्लिम भाषिक ते. त्यानंतर बाजूच्या राज्याचा प्रभाव म्हणून गुजरात येईल, गुजराती भाषा. त्यानंतर भिल्ली, खानदेशी या दोघी उत्तर भारतातील, उत्तर महाराष्ट्रातील भिल्ल ही जमात आणि खानदेश हा पूर्ण एक आपला भाग. त्यानंतर तेलुगू आणि कानडी हे दक्षिणकडील राज्यांचा आपल्या महाराष्ट्रावर झालेला प्रभाव. त्यामुळे सगळ्यात एक नंबरला येईल मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, भिल्ली आणि खानदेशी. हिंदी, उर्दू, गुजराती, भिल्ली आणि खानदेशी पर्याय नंबर 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणते? भारताची कोणत्या एका देशाची सर्वात कमी लांबीची सीमा आहे? तिकडे जास्त विचारलं होतं, इकडे कमी विचारलंय. कोणाशी जास्त आहे मग? कमी आहे मग अफगाणिस्तान पर्याय नंबर 4. इकडे कोपऱ्यात असा जसा आपला हे भारत असा देश येतो, इकडे सगळा पाकिस्तान आहे, इकडं आपला हा अफगाणिस्तान आहे, इकडे ते भूतान, नंतर नेपाळ वगैरे येतं, इकडे येतो म्यानमार आणि इकडे छोटासा एकदम येतो अफगाणिस्तान. मॅपच्या याच्याने बघायचा प्रयत्न करू आपण. हे बघा तिकडे दिसतोय हा इथून इथपर्यंतचा प्रदेश ना, इथून इथपर्यंतचा इतका इतका इथून हा जो एवढाच पोर्शन सोडा, इथून हा सगळा ब्लॅक जो आहे तो आहे पाकिस्तान 22%. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त कोणासोबत आहे? बांगलादेश सोबत 27%. हा जो पूर्ण मध्ये बांगलादेश येतो हा पश्चिम बंगाल, त्याला लागून हा जो पूर्ण मध्ये बांगलादेश येतो ना हा 1 नंबरला येतो. ठीक आहे. त्यानंतर येतोय चीन. चीन म्हणजे काय येईल? तो तिबेट. चीनचा तिबेट हा प्रदेश. इकडे येतो भूतान, इकडे येतो म्यानमार आणि वरती येतो सगळ्यात छोटा 0.70% अफगाणिस्तान. जर तुम्ही असं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन जर प्रत्येक गोष्टीचं करत असाल तर ते खूप बेटर पडेल, कारण सोयीचं असतं लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. उत्तर काय येईल? अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न जोडा लावा आहे. जिल्हे दिले आणि लोकसंख्येची घनता विचारली आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे आपले 2च जे जिल्हे आहेत, सॉरी हा नाही, मुंबई शहर आणि उपनगर हे जरा जास्तच वर आहेत. त्यातल्या त्यात मुंबई उपनगर 1 नंबरला येईल आणि त्यानंतर शहर येईल. कारण पहिले काय होतं, मुंबई उपनगर हे सगळ्यात जास्त येईल, हे येणार नाही आणि त्यानंतर येईल शहर. ठीक आहे. दोघं ऑप्शन सेम दिलेले आहेत. त्यानंतर नागपूर आणि कोल्हापूर. आता रिसेंटली कोल्हापूरच्या घनतेवर प्रश्न होता, 5 नंबरला येतो कोल्हापूर रँकिंग वाईज. आपण वरतून सगळ्यात जास्त ते कमी जर लावायला लागलो तर 5 नंबरची जास्तची घनता कोल्हापूरमध्ये येते, ती आहे 504 आणि नागपूरची घनता किती आहे? 470. त्याच्यामुळे ड चा पर्याय क्रमांक 3 येईल. पर्याय नंबर 4 याचं उत्तर आहे. आपण बाकीची घनता बघूया. सगळ्यात कमी घनता कोणाची? गडचिरोली 74. कारण प्रदेश जास्त आहे त्या मानाने लोकसंख्या तिथे कमी आहे. आणि सगळ्यात जास्त मुंबई उपनगर 20,980 आणि मुंबई शहर 19,652. ठीक आहे. त्यानंतर आपला प्रश्न कोणाचा होता? नागपूरचा होता 470 आणि कोल्हापूरचा होता, इकडे आला कोल्हापूर 504. त्याच्या आधी आपण हे बघा, इकडे बघा, पहिले 5 जिल्हे कोणते? मुंबई उपनगर, शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. लक्षात ठेवायचे, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. आणि कमी गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ. गडचिरोली 74, सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 193, यवतमाळ 204,
वर्धा येतं इकडे 206, ठीक आहे, हे झाले कमी लोकसंख्येचे. आणि पुणे, त्यानंतर पालघर. पालघर आणि ठाणेची ना जेव्हा लोकसंख्या जनगणना झाली आपली 2011ची, त्यावेळी ठाणे आणि पालघर हे एकत्र होते, त्यामुळे ती एकत्रची लोकसंख्या गणली जाते, घनता गणली जाते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं बाकीच्या गोष्टी. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. गरम पाण्याचे झरे दिलेले आहेत आणि जिल्हा दिलेला आहे. आपल्याला पर्यटनामध्ये अभ्यासतो आपण गरम पाण्याचे झरे. तर सव कुठे येईल बरं? सव येईल रायगडमध्ये. क च पर्याय नंबर 2, हे 2 गेले, हे कट करून टाका लगेच. कट एलिमिनेशन पद्धत वापरायची जोड्या लावामध्ये. एक जरी तुम्हाला येते ना, पहिले लावून खाली बघा कुठला ऑप्शन येतोय आपला, कुठले कट होत आहे, त्याच्याने ना आपला टाइम वाचतो. कारण आणि कंबाईन आणि ग्रुप सी इज ऑल अबाउट टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला किती येतं त्यापेक्षा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने टाइम मॅनेज करताय ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे सव येतो रायगडमध्ये. त्यानंतर धारावीपूर येतो धुळ्यात. अच 4, पर्याय नंबर 4 उत्तर येतंय. उत्तरच निघून गेलं आपलं, तरी बाकीचे बघू आपण. उनकेश्वर कुठे येतं? नांदेडमध्ये. आणि उन्हावरे कुठे येतं? रत्नागिरीमध्ये. हे बघा अजून काही गरम पाण्याचे झरे दिलेले आहेत. उनबदेव आणि सुनबदेव कुठे येतं बरं? जळगावला येतं. ठीक आहे, त्यानंतर कडे आणि सव हे जे 2-2 अक्षरी आहे ना, ते इथं राय आणि गड. लक्षात ठेवा, राय आणि गड असं बोलतानाच असं बोलायचं, म्हणजे तिथं पेपरला पण आठवतं. कडे आणि सव कुठे? राय आणि गड. उनकेश्वर कुठे? नांदेडला. प्रश्नात होता आपल्या. धारावीपूर कुठे? धुळ्याला. गणेशपुरी कुठे? ठाणे. राजापूर कुठे? रत्नागिरी. उन्हावरे सुद्धा कुठे? रत्नागिरी. ठीक आहे, अजून काही असतील तर तुम्ही अजून बघायचे आहेत. मी जेवढे पॉसिबल होते तेवढे इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. खालील विधाने पहा. 3 विधानं दिलेले आहेत. ठीक आहे, पहिलं काय म्हणते? महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने बाजरी हे पीक घेतले जाते. ठीक आहे, भारत सरकारने 2018 हे राष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आणि बाजरीचे 50% क्षेत्र हे नागपूर विभागात येते. पहिला मुद्दा तर मला हे सांगा की बाजरी हे पीक कमी पावसाच्या प्रदेशात येईल की जास्त पावसाच्या प्रदेशात येईल? साहजिकच आहे ते कमी पावसाच्या प्रदेशात येईल. आपण गरिबाचं अन्न म्हणतो बाजरीला, आणि त्यासाठी जास्त पावसाची गरज नसते. मग मला सांगा, कोकण आणि आपला विदर्भ हा कसा भाग आहे बरं? हा 2 जास्त पावसाचा, म्हणजे कोकणानंतर 2 नंबरचा कुठला भाग येईल जिथे पाऊस पडतो तो विदर्भच आहे. ठीक आहे, त्यामुळे विदर्भात ते प्रामुख्याने बाजरी पीक म्हणतात. हे कसं शक्य? विदर्भात तर बाजरी पीक येणारच नाही, कारण पाऊसच तिकडे इतका पडतोय, त्याला कमी पाऊस लागतोय, तर कसं काय येईल ते? आणि इकडे म्हणते बाजरीचे 50% क्षेत्र नागपूर विभागात येते म्हणताय. शक्य आहे का हे? नाही, ते दुष्काळग्रस्त भागात यायला पाहिजे ना, जिथे पाऊस कमी येतो. त्यामुळे अ आणि क चुकीचं वाटतंय आणि विचारलंय योग्य. अ बरोबर, क बरोबर म्हणताय, अ बरोबर म्हणताय. पर्याय क्रमांक 3 फक्त ब बरोबर. म्हणजे आपल्याला हे माहीत नसताना सुद्धा आपलं उत्तर निघतंय की 2018 हे बाजरी वर्ष म्हणून घोषित केलंय. बघूया आपण वेगळे पीक बघूया. बाजरीच बघू पहिले. 2018 बाजरी वर्ष काय म्हणते? गरिबाचं अन्न आहे. बरोबर आहे. 3.8% जमिनीवर येत आहे हे. उष्ण आणि कोरडे हवामान अपेक्षित आहे बाजरीला. ठीक आहे, 40 ते 60 सेंटीमीटर पाऊस लागतो. कोकणात आणि विदर्भात असंही येणार नाही. खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने घेतलं जातं. ठीक आहे, कोकण विदर्भात पीक घेत नाही. आलं उत्तर? आलं आपलं? ठीक आहे. बाकीचे बघून घेऊ मग आपण. भात आणि तांदूळ. तांदळाला काय लागतं?
उष्ण आणि दमट हवामान लागतं आणि 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस लागतो. माहिती आपल्याला भात शेती कशी करतात ते पाणी, फोटो बघितला असेल तुम्ही, पाय गुडघाभर त्याच्यात पाणी असतं शेतीमध्ये. गाळाची मृदा योग्य ठरते. जांभ्या आणि तांबड्या मृदेत, मग जांभी मृदा कुठे असते? कोकणातल्या दक्षिण कोकणात जरा जास्त असते. आणि तांबड्या मृदेत म्हणजे तांबडी मृदा कुठे आढळते? पूर्व महाराष्ट्रात. पूर्व महाराष्ट्र म्हणजे काय आला? विदर्भ. ठीक आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली हे 3 जिल्हे उत्पादनात प्रथम क्रमांकावर येतात. सगळे कुठले? पूर्व विदर्भातले. ठीक आहे. 50% क्षेत्र नागपूर विभागात. याच्या संदर्भात हे विधान होतं. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक अन्नधान्य पीक उत्पादन कसले? तांदळाचे. यानंतर ज्वारी, उष्ण आणि कोरडे हवामान. आपली महाराष्ट्राची जी हरित क्रांती झाली ती कशाच्या संदर्भात झाली बरं? ती ज्वारीच्या संदर्भात झाली. ठीक आहे. 40 सेंटीमीटर पर्यंतच पाऊस लागतो. जमीन पाण्याचा निचरा होणारी पाहिजे, म्हणजे त्याच्यात पाणी साचून नाही राहिलं पाहिजे. आणि पाणी साचून कुठल्या जमिनीत राहतं बरं? आपली जी काळी मृदा असते की नाही, ती काळी मृदा पाणी धरून ठेवणारी मृदा असते, तिच्यात पाण्याचा निचरा होत नाही. याला मात्र तशी मुदत चालत नाही. एकूण लागवडीखालील जमिनीपैकी 15% जमीन ज्वारीखाली येते. सोलापूर, नगर आणि सांगली भागात ज्वारीचं पीक घेतलं जातं. कोकण आणि पूर्व विदर्भात घेतलं जात नाही, कारण कमी पाऊस लागतो याला आणि तिकडे पडतो जास्त पाऊस. ठीक आहे. गहू बघू आपण. थंड हवामानाचा जास्त कालावधी लागतो. गहू खूप सेन्सिटिव्ह समजता का? कारण त्याचं कालावधी, पेरणीच्या वेळेस वेगळं हवामान लागतं, काढणीच्या वेळेस वेगळं लागतं. बघू आपण. त्यामुळे रब्बी हंगामात घेतली जाते. वाढीच्या काळात 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. सुरुवातीला उबदार आणि आर्द्र हवेची स्थिती लागते, पण कापणीच्या काळात उष्ण व शुष्क हवा लागते. कोकण वगळता सर्व पठारी प्रदेशात घेतलं जातं. नागपूर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये उत्पादन जास्त आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघू आपण. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार त्यांचा योग्य जोड्या लावा. शिखरे दिली तिकडं आणि इकडे दिले उंची मीटर मध्ये. आपल्याला उंची पाठ करणं अपेक्षित आहे का? आपल्याला पहिलं 1-2ची माहिती असलं ठीक आहे, की 1600च्या रेंजमध्ये काहीतरी आहे कळसुबाईची, समजा 1500च्या मध्ये 2 नंबरला साल्हेर येतं तर त्याची आहे. पण बाकीच्यांची प्रत्येकाची पाठ करत बसणार आहे का? तर नाही. तर आपल्याला उंचीनुसार शिखरं माहिती असणं अपेक्षित आहे. मग त्यानुसार आपण इकडे जोड्या लावणार आहे. मी तुम्हाला एक ट्रिक सांगायची मला. क सा मी ह स तो रात्री. क वर्ण येतं कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड. स वर्ण काय येतं बरं? सप्तशृंगी. क सा मी महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, तोरणा, राजगड, रायगड. रात्री म्हटलं ना, मुल्हेर सोडून द्यायचं, त्र्यंबकेश्वर उडी मारायची डायरेक्ट. ठीक आहे. मग पहिला कुठला येईल? साल्हेर. कसा मी ह 2 नंबरला येईल. हरिश्चंद्र स 3 नंबरला येईल. सप्तशृंगी रात्री ना 4 नंबरला येईल. साल्हेर किती येईल मग? 1567 कोणाची येईल? साल्हेरची. अ चं 3 नंबर, हे 2 कट झाले. ठीक आहे. ब चं 4 दिलेलंच आहे. त्यानंतर 2 नंबरला कोण येईल बरं? 1424 हरिश्चंद्रगड. 1424. ठीक आहे. 2 नंबरला येईल. ड चं 2, पर्याय नंबर 2 उत्तर निघेल. बाकीची बघून घ्या. कळसुबाई कुठल्या जिल्ह्यात येतं बरं? नगर जिल्ह्यात येतं. साल्हेर नाशिक मध्ये येतं. महाबळेश्वर सातारा, हरिश्चंद्रगड अहमदनगर, सप्तशृंगी नाशिकला येतं. तोरणा, राजगड, रायरेश्वर सगळे याला जातात ना राजगडला फिरायला, ट्रेकला, तर ते कुठे येतं? पुण्यात येतं. मुल्हेर आणि त्र्यंबकेश्वर, सिंगी हे कुठे येतं? नाशिकमध्ये. पाचगणी कुठे येतं? सातारा. नाणेघाट अहमदनगर. त्यानंतर इकडे लोणावळा खंडाळा सगळ्यात शेवटी येतं, लक्षात ठेवा. हा, लोणावळा खंडाळा सगळ्यात शेवटी. त्यानंतर इकडे म्हैसमाळ कुठे येतं? औरंगाबाद, संभाजीनगर. ठीक आहे. हनुमानगड कुठे?
धुळ्याला आहे. प्रचितीगड कोल्हापूरला आहे. माथेरान रायगडला आहे. पन्हाळा कुठे? कोल्हापूर. आंबोली सगळ्यात जास्त पाऊस जिथं पडतो ते कुठे? सिंधुदुर्गमध्ये आंबोली. त्यानंतर तौला माहिती नाशिकमध्ये, ताम्हिणी घाट पुण्यात आहे. ठीक आहे. प्रतापगड एक लक्षात ठेवा सातारा. आणि इथे खाली यांचं उंची जरी नाही लक्षात राहिली तरी तुम्हाला क्रम मात्र लक्षात असला पाहिजे, अपेक्षित हे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा सर्वोच्च दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर किती आहे? 27.45%. हा सर्वोच्च दर खालीलपैकी कोणत्या दशकात होता? काय दिलेले? खाली 4 दशक दिले. उत्तर काय यायचं? पर्याय क्रमांक 2. 1961 ते 71 म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्या महाराष्ट्राचा दशवार्षिक दर होता लोकसंख्या वाढीचा, तो जास्त होता. फॅक्च्युअल डेटा हा, याला काही एक्सप्लेनेशन नाहीये. सौदीमध्ये ॲज इट इज स्टेटमेंट दिलेलं आहे. काय म्हणताय बघा ते, सन 1961 ते 71 या दशकात महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर होता. यामध्ये प्रथम क्रमांक मुंबई उपनगर जिल्ह्याचा होता. आणि महाराष्ट्रात अद्यापपर्यंतची लोकसंख्या दराची सर्वोत्तम वाढ आहे. कुठे? 61 ते 71. त्यानंतर इथे पहिले 5 आणि शेवटचे 5 जिल्हे दिलेले आहेत. लोकसंख्येची दशवार्षिक वाढ कुठे सगळ्यात जास्त झाली? ठाणे पालघरला झाली, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार आणि नाशिक इथं सगळ्यात जास्त वाढ झाली. ठीक आहे. आणि कमी कुठे झाली? मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे लक्षात ठेवा मेनली, कारण निगेटिव्ह म्हणजे कमी झाली लोकसंख्या त्यांची. म्हणजे मुंबई शहराचं तर समजलं की आता कसं आहे, लोक मुंबई झालं आता पुण्यात येतात ना लोक, वाढून किती वाढणार आहे? वाढल्यानंतर एका क्षमतेपेक्षा पुढे ती जात नाही, तिथून ती घटायला सुरुवात होते. तसं मुंबईच्या बाबतीत आता काहीसं होईल. तर ते कमी झालेली लोकसंख्या. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कमी म्हणजे दशवार्षिक दर. हा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा दशवार्षिक दर कमी असण्यामागचं कारण काय? तर स्थलांतर हे त्यांचं मेन कारण आहे. त्यामुळे त्यांची दशवार्षिक दर कमी आहे. तिथली लोकसंख्या नाही वाढत, तिथून लोक दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. ठीक आहे. पुढचं बघू आपण. पुढील उत्तर भारतीय पठारांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा. काय म्हणते? पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावायचा. माळवा, बाघेलखंड, मेवाड, बुंदेलखंड या संदर्भात आहे ना, हे बघा ही डायग्राम आहे. इथे दिलंय भारतीय द्वीपकल्पीय पठारांचे कुठे कुठे काय काय स्थित आहे. महाराष्ट्र पठार माहिती आपल्याला, हा आला आपला महाराष्ट्र, असं खाली येतं कर्नाटक. रायलसीमा पठार याच्यावर प्रश्न होता बघा, ते रायलसीमा पठार इथे येतं. त्यानंतर इकडे तेलंगणा. दंडाकरण्य कुठे येईल? हे छत्तीसगडच्या बस्तर भागात येईल. ठीक आहे. इकडे येतं मेघालयमध्ये शिलाँग. त्यानंतर राजस्थानमध्ये इकडे ईशान्य नैऋत्य पसरलेली ही अरवली पर्वतरांग आहे. ठीक आहे. आणि अरवली पर्वतरांगच्या इकडच्या भागात मारवाड पठार येतं आणि तिकडच्या भागात मेवाड पठार येतं. त्याच्यानंतर इकडे येतं मध्य प्रदेशच्या माळवा पठार. नंतर इकडे येतं बुंदेलखंड, इकडे येतं छोटा नागपूर पठार. या संबंधी एक ट्रिक लक्षात ठेवा, सांगते मी तुम्हाला. मी पण माझ्या शिक्षकांकडनं शिकली आणि मी तुम्हाला आता ती ट्रान्सफर करते. लक्षात ठेवा, मारवाडचा मेवा, माळव्याची बुंदी, बाघाने आणि नागाने
एकत्र मिळून खाल्ली. ठीक आहे, काय म्हणताय ते? मारवाडचा मेवा, माळव्याची बुंदी बाघाने आणि नागाने एकत्र बसून खाल्ली. कुठे हे आलं मारवाड, मारवाड पठार. त्यानंतर काय? मेवा, इथं आलं मेवाड पठार. मारवाडचा मेवा, माळव्याची बुंदी, बाघेलखंड इथं मध्ये येतं, हे बघा हे बाघेलखंड, बाघाने आणि नागाने छोटा नागपूर पठार एकत्र मिळून खाल्ली. तर आता ती ट्रिक लावून बघू आपण इकडे. मारवाडचा मेवा म्हणजे मारवाड, मारवाड पठार, मारवाड, त्याच्यानंतर मेवाड. मारवाड तर नाहीये समजा, मग मेवाडच पहिले येईल, एक नंबरला मेवाड येईल. ठीक आहे, मारवाडचा मेवा, माळव्याची बुंदी म्हणजे माळवा पठार येईल, बुंदी म्हणजे बुंदेलखंड येईल, बाघाने आणि नागाने म्हणजे बाघेलखंड येईल. ठीक आहे, मग मारवाड नाहीये, मग मेवाड आहे, तर मेवाड एक नंबरला येईल. क एक नंबरला येईल, हे येणार नाही, हे येणार नाही. क एक नंबरला आलं. त्यानंतर माळवा पठार येईल, दोन नंबरला अ, दोघीकडे अ दिलंय. नंतर येईल बुंदेलखंड म्हणजे ड येईल, ड येईल, आणि त्यानंतर येईल बाघेलखंड म्हणजे ब, पर्याय क्रमांक 2. समजलं? लक्षात ठेवा, मारवाडचा मेवा, माळव्याची बुंदी बाघाने आणि नागाने एकत्र बसून खाल्ली. पुढचा प्रश्न काय म्हणताय? महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यातून कर्कवृत्त जाते. महाराष्ट्रातनं कर्कवृत्त जातं तरी का? मग ते उत्तरेकडनं जाण्याचं तर खूप दूरचा प्रश्न झाला, कर्कवृत्तच जात नाही. ब विधान गेलं, योग्य विचारलंय. ठीक आहे, पर्याय नंबर 4 असाच कट झाला. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 इकॉनॉमिक्स मध्ये बघितलंय आपण. ठीक आहे, असून भारताचं 9.36% क्षेत्र व्यापते. बरोबर आहे हे विधान, क बरोबर आहे. इथे क नाहीये त्याच्यामुळे हे गेलं. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, हेही बरोबर आहे. वरती येते ना मध्य प्रदेश, सर्वाधिक सीमा लागून आहे मध्य प्रदेशाला, ड ही बरोबर आहे. त्यामुळे फक्त आता अ बघायचंय. काय म्हणतंय? महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार, अक्षरवृत्त कसे असतात बरं? हे आडवे अक्षरवृत्त, म्हणजे हा जो उत्तर दक्षिण विस्तार आहे यांचं अक्षरवृत्तीय विस्तार म्हणायचं त्यांना उत्तर दक्षिण विस्तार. रेखावृत्तीय विस्तारापेक्षा, रेखावृत्त कसे असतात? उभे उभे, म्हणजे इतकं अंतर येईल म्हणजे हे आडवं अंतर. रेखावृत्तीय विस्तार म्हणजे असं अंतर म्हणता येते, विस्तारापेक्षा जास्त आहे. तर बरोबर आहे का हे? मला सांगा, त्यांना म्हणायचे उभं अंतर जास्त आहे आडव्यापेक्षा. हे बघा, उभं अंतर किती आपलं उत्तर दक्षिण? 700 किलोमीटर, आणि आडवं अंतर किती आहे? 800 किलोमीटर. कुठलं जास्त आहे? रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे की नाही? मग 80.54 मायनस 72.36 जास्त आहे ऍज कम्पेअर टू 15.37 मायनस 22.6. त्यामुळे विधान जे अ आहे ते चूक ठरेल. हे अविधान चूक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर निघेल. आणि आता बाकी बघून घेऊ आपण. पहिलं तर समजलं, हे बघा हा महाराष्ट्र, आणि याला सगळ्यात जास्त सीमा कोणाची लागून आहे? दिसतेच किती, इथून सुरू होते इथपर्यंत मध्य प्रदेशाची. इकडं काय? गुजरात. इकडं काय? छत्तीसगड. इकडं काय? कर्नाटक. आणि इकडं कर्नाटक, आणि इकडं तेलंगणा, आणि इकडं छोटासा गोवा. ठीक आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट बरोबर आहे. हे कर्कवृत्त कुठून कुठून जातं?
कर्कवृत्त जाते कुठून? सॉरी, हे आहे 82.5 पूर्व रेखावृत्त आणि हे आहे कर्कवृत्त. कुठून कुठून जात आहे? मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधनं जात आहे. आणि या राज्यांच्या कुठल्या जिल्ह्यांमधनं जात आहे हे ते सुद्धा हे या मॅपमध्ये सांगितले. गुजरातच्या गांधीनगरमधनं, राजस्थानचं बन्सवारा, मध्य प्रदेशचं विदिशा, अंबिकापूर छत्तीसगडमधलं, रांची झारखंडमधलं, कृष्णनगर पश्चिम बंगालचं, उदयपूर त्रिपुरामधलं आणि शियालसूख मिझोरामचं या शहरांमधनं हे कर्कवृत्त जात आहे. तसंच 82.5 पूर्व रेखावृत्त ज्यावर भारताची प्रमाणवेळ ठरली ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यात राज्यातनं जात आहे ते बघूया आपण. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर शहरातनं शंकरगड किल्ल्याजवळ उत्तर प्रदेश मेन आहे. इकडे बघा, इथं थोडंसं मध्य प्रदेशमधनं जात आहे, इथं बघा छत्तीसगडमधनं जात आहे, इकडं ओडिसामधनं जात आहे आणि इकडं आंध्रमधनं जाते. 5 राज्यांमधनं हे आपलं 82.5 पूर्व रेखावृत्त जात आहे. ठीक आहे, झालंय सांगितलं. ठीक आहे, बघितलं. मग याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. हे झालं एक्सप्लेनेशन भूगोलाचं. 10च प्रश्न असतात आपल्याला भूगोलासाठी, पण त्यातले फॅक्च्युअल डेटावर जे डिपेंड आहेत ना त्यांची टक्केवारी जरा जास्त आहे ॲज कम्पेअर टू कन्सेप्च्युअल. कन्सेप्च्युअल काय तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारतील, पण बाकी तुम्हाला फॅक्ट्स पाठ करावे लागणार आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त फोकस आहे, त्यामुळे ते छान पद्धतीने करायचं आहे. बाकी पुढे रेस्ट टेस्ट सिरीजमध्ये आपण जे भाग कवर सगळ्या भागांना टच आपण एकदा करणारच आहे, त्यामुळे त्यातनं व्यवस्थित रिव्हिजन होणार आहे. ठीक आहे, थँक्यू.